जेनिलिया देशमुखचा रडतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. झालं असंय की नुकतंच मुंबईमध्ये राजा छत्रपती या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतले मोठे कलाकार उपस्थित होते. राजा छत्रपती हा चित्रपट रितेश आणि जेनिलियाचा ड्रीम प्रोजेक्ट होता. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पडद्यावर साकारणं, त्यांची भूमिका करणं हे खूप अवघड होतं. याविषयी रितेश सर्वांना माहिती देत होता. त्याने या सगळ्यांचं क्रेडिट जेनिलियाला दिलं. ती आपली सगळ्यात मोठा आधार आहे आणि ती जर नसती तर मी ही मोठी कामगिरी करू शकलो नसतं, असं रितेशने म्हटलेलं आहे. आणि तो जेव्हा जेनिलियाला या सगळ्यांचं क्रेडिट देत होता त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. म्हणजे रितेश आणि जेनेलिया बॉलिवूडचं सर्वात पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं. त्यांची जी केमिस्ट्री आहे, त्यांचे सोशल मीडियावरती व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपण पाहत असतो. तुम्हाला सुद्धा या दोघांची जोडी खूप आवडत असेल. हे दोघंही त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सक्सेसफुल आहेत. रितेश तर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. अमाप संपत्ती, यश या दोघांकडेही आहे. तरी देखील आपण जे यश मिळवलेलं आहे त्याचं क्रेडिट जोडीदाराला देणं, तेही इतक्या मोठ्या मंचावरती, हे सर्वांना जमत नाही. ज्याच्या अंतर्मनामध्ये खरं प्रेम असतं ना, तोच हे सगळं करू शकतो. नाहीतर काही जण फक्त आपल्या कुटुंबाला खुश ठेवण्यासाठी सतत आपल्या जोडीदाराचा अपमान करत असतात. ते साधं त्याच्या फॅमिली समोर त्या मुलीच्या बाजूला सुद्धा बसत नाहीत किंवा तिच्या समोर येणं सुद्धा ते टाळत असतात. पण रितेशनं जे धाडस केलेलं आहे, आपल्या बायकोसाठी जो त्याने स्टँड घेतलेला आहे, इतक्या मोठ्या मंचावरती इतकं मोठं यश मिळवून सुद्धा त्याने जे जेनिलियाला क्रेडिट दिलेलं आहे, त्यामुळेच तिला अश्रू अनावर झालेत. आता आपण सतत म्हणत असतो की स्त्रिया यांना फक्त अमाप संपत्ती, पैसा, यश हवं असतं. पण असं नाहीये. जेव्हा तिचा जोडीदार तिच्यासोबत खंबीरपणे उभा असतो आणि ती जे काही छोटे छोटे एफर्ट्स घेते आहे त्याचं क्रेडिट तो जेव्हा तिला देत असतो, तेच तिच्यासाठी मोठी संपत्ती असते. हे पुन्हा एकदा दिसून आलंय. बाकी रितेश आणि जेनेलिया बद्दल तुम्हाला काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. नमस्कार.